टोल देऊन देऊन कंटाळलात का? प्रत्येक प्रवासात मोबाईल हातात घेऊन फास्टॅग रिचार्ज करताय? तर आता तुमच्यासाठी एक नवीन पर्याय आलाय. फास्टॅग अॅन्युअल पास. फक्त 3000 रुपये आणि 200 वेळा टोल क्रॉस करण्याची मुभा. चला तर मग या नव्या योजनेचा फायदा काय, तो कोण घेऊ शकतं आणि कोण नाही, सविस्तर माहिती घेऊयात. फास्टॅगचा हा वार्षिक पास खासगी कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू आहे. या स्कीमनुसार तुम्ही एक वर्षात 3000 रुपयांच्या बदल्यात तब्बल 200 वेळा टोल क्रॉस करू शकता. हिशोब लावा तर एक टोल फक्त 15 रुपयांना. हे आहे सरकारचं नवगणित. तर या पासमुळे टोल नाक्यावर गर्दी कमी होईल, वेळ वाचेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोलवाल्यांशी भांडण टळतील. रिटर्न ट्रिपची सवलत मात्र नाही. म्हणजे एकदा जाणं 15 आणि परत येणं 15, दोन्ही वेळा कट होणार. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नो डिस्काउंट, जस्ट कन्व्हिनियन्स. जर तुम्ही रोज टोलच्या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर मग हा पास तुमच्यासाठी कायदेशीर ठरेल. पण तुम्ही वर्षभरात टोलवर 3000 रुपयांपेक्षा कमी खर्च करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी नाही. कारण 200 ट्रिप्सचा लिमिट आहे आणि जर वापरला नाही तर पैसे वाया जातील. NHAI लवकरच राजमार्ग यात्रा नावाचा ॲप आणि अधिकृत वेबसाईटवर लिंक देणार आहे. याच ॲपवरून किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही सहज पाससाठी अर्ज करू शकता. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी वैध आहे. राजमहामार्ग किंवा स्थानिक टोलवर हा पास चालणार नाही. म्हणून फास्टॅग मध्ये थोडा बॅलन्स ठेवणं भागच आहे. पण एक दिलासा म्हणजे पास घेतल्यावर तुमचा फास्टॅग सहज ब्लॅकलिस्ट होणार नाही आणि वारंवार रिचार्जही करावा लागणार नाही. घरापासून 60 किमी परिसरात टोल असेल आणि तुम्ही रोज त्यावरून जाता तर या पासचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल. रोजचा टोल, रोजचा वेळ आणि रोजचा त्रास आता झालाय आउट. तर मंडळी, फास्टॅगचा हा नवा वार्षिक पास कोणासाठी कायदेशीर, कोणासाठी नुकसानदायक, आता तुमच्या हातात आहे. दररोज टोल ओलांडण्यासाठी ह्या गेम चेंजर योजना ठरू शकते. अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी फॉलो करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.